हा व्हिडिओ माझा 2-3 दिवस अगोदरचा आहे. थोडंसं लेट अपलोड करते का तर हा 2 दिवसात माझी इतकी तब्येत डाऊन झाली ना, तर मला कोणतेच व्हिडिओ शूट करता आले नाही. म्हटलं चला एखाद्या गॅलरीमध्ये असेल तर तुमच्यासोबत शेअर करावा. तर हा व्हिडिओ मला दिसला, मी शूट करून ठेवला होता, पण अपलोड केलाच नव्हता. म्हटलं चला हाच शेअर करते. तर इथे ना आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं कपडे घ्यायला. तर पहिले तर तिथं सेल होतं आकाशवाणीला. तर म्हटलं चला तिथं बघूया कसं आहेत. म्हणजे खूपच रील्स मी त्याचे बघितले होते. तर इतकी गर्दी ना, म्हटलं नको बाबा आपल्याला काही कपडे घ्यायचे नाही आणि आपण इतक्या गर्दीमध्ये जात नाही. मग त्याच्यानंतर राजूचे पप्पा बोलले चला सिटीमध्ये तिथूनच घ्या तुम्हाला जे काही घ्यायचे ते. तर आम्ही इथे आलो, साड्या घेतल्या. दोन्ही बहिणीने सेम घेतल्या होत्या. कधीच आम्ही सेम घेत नाही. ह्या वेळेस आम्ही सेम साड्या घेतल्या होत्या आणि ताईची चॉईस खूप वेगळी आहे, माझी खूप वेगळी आहे. म्हणजे अजिबात आमचं मॅच करत नाही. पण ह्या वेळेस आम्ही ठरवलं होतं की नाही पण आवडली तरी सेम घ्यायची. त्याच्यानंतर मला ना ड्रेस पण घ्यायचे होते. आता पूर्ण ड्रेस मी बघत होते, पण ते काही व्यवस्थित मला भेटत नव्हते. का तर संक्रांतमुळे खूप महाग कपडे होते. इतके महाग आपल्याला जमत नाही. म्हणून नॉर्मल मी 2 कुर्ते घेतले आणि खरंच खूप छान होत्या आणि लेंथमध्ये पण छान होत्या. का तर मला लेंथमध्ये जास्त लागते. त्याच्यानंतर दुसरं छोटं-मोठं सामान घ्यायचं होतं, ते घेतलं आणि राज दुकानावर पण आम्ही गेलो होतो. म्हटलं तिथे तरी चांगली साडी भेटेल, पण नाही, तिथे पण खूप मरणाची गर्दी होती. त्याच्यानंतर म्हटलं जाऊ दे आता साड्याचं नादच सोडायचं. एक घेतली, बस झाली. त्याच्यानंतर नाश्ता करायचं होतं म्हणून थांबलं आणि मग घरी आलो. आता संध्याकाळचं स्वयंपाकसुद्धा करायचं होतं आणि माझ्या लेकरूला खायचं होतं पालक पनीर. तो बाहेरून सांगत होता, पण मी घरीच बनवलं. का तर घरचं दिलेलं लेकराला खूप चांगलं आहे बाहेरच्यापेक्षा. तर पटकन इथं ना मम्मीला कॉल लावलं होतं मी आणि गप्पा मारीत असं झालं मम्मी तसं झालं, हे माझं बडबड चालत असते. त्याच्यामध्येच मी इथं जेवणसुद्धा माझं बनवून झालं आणि त्याच्यानंतर आता आम्हाला करायचं होतं जेवण. तर चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.